नमस्कार मैत्रिणी, शिवणकाम विथमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साडीला फॉल लावण्याची भन्नाट अशी ट्रिक बघणार आहोत. 15 मिनिटाचा फॉल 5 मिनिटात कसा लावायचा, त्यासाठी कोणती ट्रिक वापरायची ते आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहे. तर त्यासाठी बघा, सर्वात आधी आपण फॉल धुवून प्रेस करून घ्यायचा आहे. आणि बघा, इथे ही साडी आहे. या साडीला या मशीनवर आपल्याला फॉल लावायचा आहे. त्यासाठी बघा, पिकोचं हे फूट म्हणजे दाबपट्टी आपण बदलून घ्यायची आहे आणि पिको करण्याचे दाबपट्टी तिथे आपण जॉईन करून घेतलेली आहे. तर बघा, त्यासाठी सिलेक्टर मोड आपण सी वर ठेवायचा आहे आणि जी धाग्याची लेंथ असते ती आपण ए वर करायची आहे. तर सी 2 वर करायची आहे. तर बघा, आता आपण सर्वात आधी फॉलच्या बघा, साडीच्या एका पदराच्या बाजूने गोंडे आहेत, त्यामुळे त्या साईडने आपल्याला पिको करायचा नाही आहे. तर आपल्याला एका साईडने पिको करावा लागणार आहे. तर बघा, पिको करण्यासाठी साडी आधी कट करून घ्यायची आहे. इथे मी साडी सरळ कट करून घेतलेली आहे. जर तुमच्या साडीला खूप जास्त कोर्स असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर साडी सरळ कट करण्याचा व्हिडिओ आहे, तर तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा. तर बघा, थोडंसं अंतर सोडून मी इथे पिको करायला सुरुवात केलेली आहे, जेणेकरून दोन्ही बाजूचा कडा आपल्याला व्यवस्थित लॉक करता यावा. त्यासाठी आपण थोडंसं अंतर त्या बाजूने सोडलेलं आहे आणि नंतर आपण त्या साईडने पिको करून घेणार आहोत. बघा, अशा पद्धतीने एका हाताने पुढे ओढत आणि एका हाताने साडी पकडत आपण साडीला पिको करून घ्यायचं आहे. शेवटी व्यवस्थित डबल टिबल लॉक करून घ्यायचं, जेणेकरून जास्तीत जास्त दिवस साडीचा या पिको केलेला कडा उसवणार नाहीत. आता दुसऱ्या साईडने राहिलेला भाग आपण अशा पद्धतीने पिको करून घ्यायचा आहे. त्यामुळे काय होणार आहे, या बाजूच्या कडेला सुद्धा आपल्याला डबल टिबल व्यवस्थित लॉक करता येणार आहे. बघा, अशा पद्धतीने आपण साडीला इथे पिको करून घेतलेला आहे. तर बघा, खूप छान असा बारीक इथे पिको करून झालेला आहे. आता आपण साडीला फॉल लावून घेणार आहोत. फॉल लावताना मी बघा 10 ते 12 इथे मी 12 इंच अंतर सोडून साडीला फॉल लावून घेत आहे. बघा, तर फॉल उलटा सुलटा बघायचा आहे आणि अर्धा इंच दुमडून आतल्या साईडने अर्धा इंच दुमडलेला भाग करायचा आहे. आणि पुन्हा आपण काय करणार आहोत, शिलाईचं जे पिकोचं फूट बदलून घ्यायचं आहे आणि आपलं साधं फूट आपण तिथे जॉईन करायचं आहे आणि फॉल आपण आता जोडणार आहोत. बघा, फॉल जोडताना सुद्धा जर साडीचा म्हणजे काठाचा कलर वेगळा असेल आणि फॉलचा कलर वेगळा असेल तर तुम्ही त्या पद्धतीने बॉबिनमध्ये धागा भरायचा आहे. फॉलचा कलरचा धागा वरच्या साईडने ठेवायचा आहे आणि बॉबिनमध्ये साडीचा जो कलर असेल काठाचा तो धागा बॉबिनमध्ये भरायचा आहे. बघा, अशा पद्धतीने एका हाताने आपण फॉल आणि साडी व्यवस्थित पाठोपाठ व्यवस्थित पकडत एक हाताने पुढे ओढायचं आहे आणि झटपट असं साडीला पण इथे पिको करून फॉल लावून घेत आहोत. बघा, या पद्धतीने फॉल लावून घ्यायचा आहे. आणि आता बघा, हा फॉल लावून झाल्यानंतर अशी मी तुम्हाला भन्नाट अशी ट्रिक सांगणार आहे, कारण ही ट्रिक जर वापरली तर तुम्हाला हात शिलाई करायला 15 मिनिटं वेळ लागणार आहे. इथे तुम्ही 5च मिनिटात तो फॉल लावून होणार आहे. कारण आणि ही ट्रिक वापरल्यानंतर बघा, तुम्ही जास्तीत जास्त साड्यांना एका दिवसात फॉल लावू शकता. बघा, कोणती अशी भन्नाट ट्रिक आहे तर आपण बघूया. तर सर्वात आधी इथे व्यवस्थित साडी करून घ्यायची आहे. बघा, साडीचा प्लेन हाताने करून घ्यायचा आहे आणि कॉर्नरला जिथे आपल्या फॉलचे कॉर्नर आहे तिथे टाचणी जोडून घ्यायची आहे, जेणेकरून ही ट्रिक वापरताना साडीचा फॉल किंवा साडी गोळा होणार नाही. 2 ठिकाणी इथे मी अशी पिन लावून घेतलेली आहे. बघा, ही टाचणी. आणि आता काय करायचं आहे, आता जिथे आपल्याला हात शिलाई करायची आहे तिथे थोडंसं अंतर म्हणजे अर्धा इंच अंतर सोडून आतल्या साईडला 5 नंबर शिलाई आपण मशीनवर मारून घ्यायची आहे. आणि ही ट्रिक एकदम फायदेशीर आहे आणि जास्तीत जास्त तुमचा साड्यांना तुम्ही दिवसभरात फॉल लावू शकणार आहात. बघा, हे ट्रिक वापरल्यानंतर. तर बघा, 5 नंबर शिलाई आपण द्यायची आहे. त्यासाठी वेगळ्या कलरचा धागा म्हणजे मी इथे पांढरा धागा वापरत आहे, कारण पांढरा धागा वापरल्यामुळे काय होणार आहे, तो आपल्याला ज्यावेळेस आपण हात शिलाई करणार आहोत तेव्हा तो धागा पुन्हा आपल्याला उसवून काढायचा आहे. आणि 5 नंबर शिलाई दिल्यामुळे बघा, आपल्याला काय होणार आहे, आपल्याला हात शिलाई करताना कुठेही आपली साडी खालच्या साईडने तिला घड्या पडतात का चुन्या पडतात का बघावं लागणार नाही आणि पटापट आपण फक्त हात शिलाई करणार आहोत. त्यामुळे खूप अशी ही सोपी ट्रिक आहे. मी आतापर्यंत ही ट्रिक वापरून म्हणजे बघा, काठपदरी साड्या असू द्या किंवा
कॉटनच्या वगैरे कुठल्या साड्या या साड्यांसाठी तर ही ट्रिक खूपच फायदेशीर आहे. कारण जर अशी हातशिलाई अशी जर 5 नंबर शिलाई मारून घेतल्यानंतर हातशिलाई करायला अगदी 5च मिनिटात होते. जर आपण अशी ही ट्रिक नाही वापरली तर आपल्याला 15 ते 20 मिनिटं फॉल लावण्यासाठी जातो. कारण पुन्हा पुन्हा खालच्या साईडने बघावं लागतं, वरून बघावं लागतं, साडी कुठे गोळा झालेली बघावी लागते. तर अशा पद्धतीने बघा ही 5 नंबर शिलाई इथे मी मारून घेतलेली आहे. आता आपण बघा हातशिलाईची सूर घ्यायची आहे, त्यामध्ये सिंगल धागा ओवून घ्यायचा आहे आणि डबल करून गाठ मारून घ्यायची आहे आणि आता कॉर्नरला इथे हातशिलाई आता मी सुरू केलेली आहे. बघा हातशिलाई मारताना 2-3 वेळा तिथे आपण लॉक करून घ्यायचे आहे, जेणेकरून धागा तुटणार नाही. जर तुम्हाला सारख्या म्हणजे तुमचं जर टाकासारखा येत नसेल तर बघा चॉकने अर्धा इंचावर मार्किंग करून घ्या. ही एक महत्वाची टीप आहे फॉल लावताना, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि पटापट तुम्ही तुमची हातशिलाई करू शकता. अगदी परफेक्ट अशी ही पद्धत आहे आणि खूप छान ट्रिक आहे. नवीन असाल तर नक्की वापरा किंवा आतापर्यंत तुम्ही ही ट्रिक जर पाहिली नसेल आणि आतापर्यंत तुम्ही तुमच्या पद्धतीने फॉल लावत असाल तर नक्कीच तुम्हाला या ट्रिकचा फायदा होईल आणि कमी वेळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त साड्यांना फॉल लावू शकता. तर अशा पद्धतीने फॉल लावून घ्यायचा आहे. बघा आता कॉर्नर आल्यानंतर पुन्हा तिथे लॉक करून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला खाली पॅड घेतलेला आहे, पॅडवर खाली ठेवून जमत असेल तर मांडीवर पॅड घ्यायचा आहे आणि आता आपण पटापट हातशिलाई करायची आहे. बघा या पद्धतीने मी हातशिलाई करत असते. तर खूप पटपट असं काम होत आहे. आपल्याला खालच्या साईडने एवढं खूप छान प्लेन फॉल बसतो. तर बघा आता 10-12 इंच अंतर सोडून आपण लॉक करायचं आहे, जेणेकरून ही पद्धत वापरलेला 10 इंचावर गेल्यानंतर लॉक करत चालायचं आहे. त्यामुळे काय होणार आहे, जरी कधी आपल्या पायातले जे पैंजण असतं, पैंजणमध्ये आपला फॉलचा धागा गुंतल्यानंतर आपला फक्त थोडाच धागा तुटणार आहे, संपूर्ण फॉल कधीच उसवत नाही. त्यामुळे ही एक इथे ट्रिक आहे. 10 इंच अंतर गेल्यानंतर तुम्ही सुई धाग्याच्या मदतीने लॉक करून घ्यायचं आहे 2-3 वेळा. त्यामुळे पूर्ण फॉल कधीच उसवत नाही. तर आता बघा खूप अशा मी इथे फॉल लावताना तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहे. नक्कीच त्याचा तुम्हाला खूप असा फायदा होईल. बघा अशा पद्धतीने संपूर्ण फॉल आपला लावून घ्यायचा आहे. कमी वेळामध्ये जास्तीत जास्त काम करण्याची ही ट्रिक नक्कीच तुम्हाला फायद्याची होणार आहे. बघा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. बघा आता संपूर्ण फॉल या पद्धतीने लावून घेतलेला आहे. आता पूर्ण फॉल आपला लावून होत आलेला आहे. आता थोडा अंतर राहिलेला आहे. तर शेवटी पुन्हा बघा इथे तर ही ट्रिक वापरल्यामुळे जास्तीत जास्त काम आपलं वेळही वाचतो आणि जास्तीत जास्त काम सुद्धा होतं. तर इथे आपला संपूर्ण फॉल आता लावून झालेला आहे. खूप छान असा प्लेन फॉल लागलेला आहे. आता हा काय करायचा आहे बघा, पूर्ण खालच्या साईडने सुद्धा कुठेही चुन्या वगैरे घड्या पडलेल्या नाही, तेव्हा ही ट्रिक नक्कीच खूप छान आणि फायद्याची तुम्हाला ठरणार आहे. आता हा आपण काय करायचा आहे, 5 नंबर शिलाई मारलेला धागा उसवून काढायचा आहे. आपला 5च मिनिटामध्ये फॉल लावून झालेला आहे. तर ही ट्रिक नक्कीच तुम्हाला आवडली असेल. तर बघा ते संपूर्ण फॉल मी उसवून घेतलेला आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.